विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वजण MPSC 2025 मुख्य परीक्षेसाठी उत्तर लेखनाची तयारी करतच असाल. तर त्याच्यामधले बरेचसे असे विद्यार्थी असतील की त्यांना MPSC मुख्य परीक्षेमध्ये उत्तर लेखन कसं करावं याविषयीचा मनामध्ये अजूनही न्यूनगंड आहे. तर त्यासाठी आपण घेऊन येतोय स्पार्क 2025. स्पार्क 2025 म्हणजे काय तर स्ट्रॅटेजिक परफॉर्मन्स असेसमेंट अँड रँकिंग प्रोग्राम. लक्षात घ्या, आयोगाने सिलेबस चेंज केला, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न केला आणि यालाच घाबरून काही विद्यार्थ्यांनी म्हणजे जे आधी ऑब्जेक्टिव्हची तयारी करत होते तर त्यांना आता लिखाण करावं लागणार, लिहावे लागणार आन्सर. तर त्यामुळे काही विद्यार्थी म्हणजे कंबाईन किंवा इतर एक्झामकडे वळले. तर लक्षात घ्या, इथे घाबरण्याची गरज नाहीये. आपण ज्या विद्यार्थ्याला अगदीच म्हणजे पेन पेपर हातात घेण्यापासूनची भीती आहे तर त्या विद्यार्थ्याला लक्षात घ्या, आपला हा जो प्रोग्राम आहे तो 100 दिवसांचा आहे. तर 100व्या दिवशी ज्या विद्यार्थ्याला हातात पेन आणि पेपर घेण्याची भीती आहे तर तो विद्यार्थी खूप चांगल्या पद्धतीचा आन्सर लिहू शकेल याची शाश्वती या प्रोग्राम मधून आपण देणार आहोत. लक्षात घ्या, हा जो प्रोग्राम आहे तो आपला 100 दिवसाचा असणार आहे, म्हणजेच 4 महिन्याचा असणार आहे. तर या प्रोग्रामची विशेषता काय आहे, आपण या प्रोग्राम मध्ये काय काय घेणार आहोत, ठीक आहे. लक्षात घ्या, जो आयोगाने सिलेबस चेंज केलेला आहे, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न केलेला आहे, तर त्यानुसार याच्यामध्ये आपल्याला जीएसचे 4 सब्जेक्ट मिळतात, ठीक आहे. तर या जीएसच्या 4 सब्जेक्टवरती आपण काय करणार आहोत, आठवड्यातून तुम्हाला 6 क्वेश्चन्स देणार आहोत. आणि हे जे 6 क्वेश्चन्स असणार आहेत, लक्षात घ्या, हे जे 6 क्वेश्चन असणार आहेत तर लक्षात घ्या, हे UPSC ज्या पद्धतीने क्वेश्चन पेपर सेट करतं तर त्याचाच टफनेस लक्षात घेऊन आपण काय करणार आहोत, तशा पद्धतीचे आयडियल क्वेश्चन आपण सेट करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि ते क्वेश्चन इंग्लिश आणि मराठी मधून असणार आहेत. दुसरी गोष्ट लक्षात घ्या, आपण आठवड्याच्या शेवटी म्हणजेच काय तर सॅटर्डे किंवा संडेला काय करणार आहोत, ऑनलाईन डिस्कशन ठेवणार आहोत. ओव्हरऑल आपला जो प्रोग्राम आहे तो ऑनलाईन असणार आहे. टेलिग्रामद्वारे आपण हा प्रोग्राम ऑनलाईन घेणार आहोत. आठवड्यातून एक दिवस म्हणजेच मंडेला आपण काय करणार, 6 क्वेश्चन देणार. आठवड्याच्या शेवटी म्हणजे सॅटर्डे किंवा संडेला डिस्कशन राहील या 6च्या 6 क्वेश्चन वरती. हे डिस्कशन तब्बल 3 ते 3.5 तासांचं असेल आणि याच्यामध्ये या डिस्कशन मध्ये या क्वेश्चन व्यतिरिक्त इतरही तुमच्या काही शंका असतील तर त्या सॉल्व्ह करण्याचा नक्कीच इथे प्रयत्न केला जाईल. लक्षात घ्या, हा जो प्रोग्राम आहे तर याच्यामध्ये आपण अजून काय करणार आहोत, अशा पद्धतीने या प्रोग्रामचे वैशिष्ट्य आहेत. लक्षात घ्या, आणि इथे आपण काय करणार आहोत, 1-to-1 मेंटॉरशिप, 1-on-1 मेंटॉरशिप आपण याला म्हणू शकतो. तर आजकाल मुलांचा म्हणजे जे काही अभ्यासाशी रिलेटेड प्रॉब्लेम आहेत तर या संदर्भात त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही किंवा जे गायडन्स करणारे लोक आहेत तर त्यांचा व्यवस्थित ॲक्सेस मिळत नाही, ठीक आहे. आणि MPSCने डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न केलेला आहे तर या संदर्भात बरेचसे मुलांना प्रश्न आहेत, कशा पद्धतीने अभ्यास करायचा, स्टडी प्लॅन कसा असला पाहिजे, आन्सर रायटिंग कसे करायचे, या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, मात्र तिथे आपल्याला व्यवस्थित गायडन्स मिळत नसतो. तर आपण या मेंटॉरशिपमध्ये या क्वेश्चन व्यतिरिक्त मेंटॉरशिपमध्ये आपण काय करणार आहोत, तुम्हाला एक योग्य स्टडी प्लॅन देणार आहोत. जसं की लक्षात घ्या, डिसेंबरपर्यंत आपण काय करायचं आहे की जे उत्तर लेखन आहे, मुख्य परीक्षा आहे तर त्याची तयारी करणार आहोत. तर त्याच्या अकॉर्डिंगली आपण आन्सर रायटिंग करत असताना आपण काय करणार आहोत, प्रॉपर तुमच्याकडून स्टडी सुद्धा करून घेणार आहोत, फॉलोअप घेणार आहोत तुमचा प्रत्येक आठवड्यामध्ये. दुसरी गोष्ट, डिसेंबर नंतर काय होतं की तुम्ही प्रिलिम्स करायला घ्यायचं असतं आणि त्याच्यानंतर म्हणजे डिसेंबर नंतर सुद्धा तुम्ही कशा पद्धतीने स्टडी प्लॅन केला पाहिजे तर या संदर्भात आपण काय करणार आहोत की ओव्हरऑल तुम्हाला माहिती देणार आहोत आणि तुमच्याकडून अभ्यास सुद्धा करून घेतला जाणार आहे. मात्र या सर्व गोष्टी लक्षात घेता मी तुम्हाला याची शाश्वती देईल की जो आपण आन्सर रायटिंगसाठी स्पार्क इनिशिएटिव्ह सुरू करतोय तर या स्पार्क इनिशिएटिव्हद्वारे लक्षात घ्या, ज्या विद्यार्थ्याला आन्सर रायटिंग करण्याची भीती आहे त्या विद्यार्थ्याच्या मनातून आपण भीती 100% घालवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि तो विद्यार्थी 100व्या दिवशी खूप चांगल्या पद्धतीचं आन्सर लिहू शकेल याची हमी आपण या प्रोग्रामद्वारे देत आहोत. तर लवकरात लवकर जॉईन करा स्पार्क 2025. लक्षात घ्या, या प्रोग्रामची फीज जी आहे ते आपण डिस्क्रिप्शन बॉक्स खाली देतोय.
आणि प्लस जर तुम्हाला याच्या व्यतिरिक्त अजून काही शंका असतील तर त्या संदर्भात आपण इथे मोबाईल नंबर सुद्धा दिलेला आहे आणि या मोबाईल नंबरद्वारे तुम्ही डिरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता आणि या प्रोग्रामची अधिक माहिती घेऊ शकता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये आपण काय करत आहोत की ज्या महिला आहेत, ज्या मुली आहेत, त्यांनी प्रशासनात अधिकाधिक यावं आणि त्याच संदर्भात ही गोष्ट लक्षात घेता आपण काय करतोय, मुलींसाठी स्पेशल ऑफर देतोय आणि मुलींना पुढे या आणि या ऑफरचा आनंद घ्या. तुम्ही वापर करा या ऑफरचा आणि प्रशासनामध्ये अधिकाधिक एंट्री करा. हीच या प्रोग्राम मागचा हेतू आहे आणि लवकरच आपण घेऊन येतोय स्पार्क 2025. स्टे ट्यून विथ अस. थँक्यू.